कार्य करणारे व आपले सर्वस्व समाजासाठी अर्पण करणारे थोर व्यक्तिमत्व श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे यांचा 125वा जयंती महोत्सव साजरा करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिती चंद्रपूर व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूरचे प्रथम आमदार श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे यांचा 125वा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डाक विभाग भारत सरकारतर्फे विशेष आवरण स्पेशल कव्हर अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तेव्हा मी निवेदिता पुनवटकर आपल्या सर्वांचे पुनश्च सहर्ष स्वागत करते आणि सर्वांना माझा जय भीम. काँग्रेसचे अत्यंत आक्रमक आमचे मित्र विजय वडेट्टीवारजी, या प्रबोधन सत्राचे अध्यक्ष अशोकराव निमगडे, आमचे मित्र रोहिदास राऊत, प्रवीण खोब्रागडेजी, उपस्थित देवाजी बापू खोब्रागडे यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्त हा अत्यंत स्तुत्य, तितकाच आनंदी, तितकाच उत्सवी असा कार्यक्रम आहे. यातही प्रबोधन वगैरे व्याख्यान ठेवावं या मताला मी तितका दुजोरा देत नव्हतो, परंतु आयोजकांचा इतका आग्रह झाला आणि आता मी वडेट्टीवारांचा जो जोश पाहिला, हा मी तयारवाला, यावरून असं वाटलं. आणि तिथे तुम्ही अत्यंत शांतपणे ते ऐकून घेत होतात, तितकाच त्यांना अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादही देत होतात. यावरून असं वाटतं की तुम्हाला त्या पण विषयावर बोलावं असं वाटतं. एक मला सांगावं असं वाटतं की जगात नृशंस हत्या करणारी माणसं हिटलर आणि मुसोलिनीच्या नंतर इतके नाही झाले. हिटलरने तर 60 लाख, तेव्हा जगाची संख्या फार कमी होती. आज 195 देश आहेत, 750 कोटी जगाची लोकसंख्या आहे, त्यातली 140 तर याच देशात आहे. बाजूच्या चीनमध्ये 150-55 आहे. 1945च्या आधीपर्यंत इटली आणि जर्मनीची लोकसंख्या इतकी नव्हती, तरीही गॅस चेंबरमध्ये मिनटाला माणसं त्यांनी मारली. 60 लाख. एकही जगाच्या पाठीवर जीव दिसणार नाही ही प्रतिज्ञा घेऊन त्यांनी मारलं. इतका भयंकर माणूस जगात झाला नाही. मला हे सांगायचं आहे की लोकक्षोभ जो असतो हा काय असतो हे जगाने पाहिलं आहे. भारतात लोकक्षोभ काढायला मतपेटी आहे. तिथे काय भानगड होते, आता वडेट्टीवारांनी सांगितलं की 60,000चे एकदम 6 महिन्यात 3.5 लाख झाले. आता प्रभू रामचंद्राची कृपा असेल. आपण हिटलरवर होतो, मुसोलिनीवर होतो, त्या संबंध घडामोडी तुम्हाला सांगणार नाही. 1939 ते 1945 6 वर्ष दुसरं महायुद्ध होतं. मला केवळ तुम्हाला लोकक्षोभ सांगायचा आहे. ज्या इटलीच्या मिलान शहरात 4 महिन्याआधी मुसोलिनीनी जंगी स्वागत झालं होतं, 4 महिन्याआधी ज्या मिलान शहरात हुकुमशाह मुसोलिनीचं स्वागत झालं, 4 महिन्यानंतर मुसोलिनीला त्या शहरात लोकक्षोभ इतका होता की त्याला अंधार कोठडीत राहावं लागत होतं. तो सत्तेवर होता, सत्ताच्युत झाला नव्हता, सत्तेपासून परांगदा झाला नव्हता, तो इटलीचा हुकुमशाह होता. तरीही मिलान शहरामध्ये 4 महिन्याआधी जिथे त्याचं जंगी स्वागत झालं, त्याच शहरात अरे माणसं जेव्हा पेटतात ना, तिथे हुकुमशहाचंही काही चालत नाही. आपण कुठेतरी माणसं पेटवायला थिटे कमी पडतो की काय याचा आपण शोध घ्यायला हवा. का पेटती, काय झालं, तो क्षोभ नको, परंतु लोकक्षोभ, लोकांच्या मनामध्ये आलेला राग, एखाद्या गोष्टीच्या विषयीचं निर्माण झालेला तिरस्कार, त्याचं न पटणारं
अजिबात न आवडणारं इतकं भयंकर उदाहरण जगात घडलं आहे. मुसोलिनी मध्यरात्री आपल्या प्रेयसीला घेऊन, तिचं नाव होतं क्लेरा पेटॅसी. क्लेरा पेटॅसी मुसोलिनीला सांगते, माझा ऐक म्हणे, तुला संसार आहे, तुला बायको आहे, तुला मुलं आहेत, मी तुझी प्रेयसी आहे. लोक पाबरं, तो म्हणे आपण वेषांतर करू. हे इतिहासाच्या पानावर हे सगळं लिहिलेलं आहे. प्रेयसी आणि मुसोलिनीने वेषांतर केलं. रात्री मिलान शहरातून त्यांनी पलायन केलं. परंतु सूर्य हा कोणाला थांबत नाही आणि पहाट झाली. ज्या शेतात ते थांबले होते तिथल्या शेतकऱ्यांनी मुसोलिनीला पाहायला ओळखलं. तात्काळ गावाला सांगितलं. अख्खा गाव तिथे आला. मुसोलिनीला आणि क्लेरा पेटेसीला हुकुमशाह होता तेव्हा, तो सत्तेपासून दूर नव्हता झाला. तो त्याचं राज्य कोणीच हिसकावलं नव्हतं. परंतु लोकांमध्ये इतका क्षोभ होता की तो उघड्या डोळ्याने, उघड्या डोक्याने तो फिरू शकत नव्हता. आणि गावागावात अशी वार्ता पसरली. मुसोलिनीला आणि क्लेरा पेटेसीला जिवंत पकडलं आणि जिवंत पकडून मिलान शहरात आणलं. आणि मिलान शहरातल्या ज्या चौकात सगळ्यात मोठी वर्दळ होती, त्या वर्दळीच्या चौकात खाटी बोकडाला टांगतो तसं उलटं टांगलं. मुसोलिनी आणि क्लेरा पेटेसी दोघांच्याही अंगावर वस्त्र नव्हतं. जसं काय करता येईल, जितकी विवस्त्रता करता येईल तितकी केली. हे जगात घडलं आहे, सत्य आहे, इतिहासाच्या पानावर नमूद आहे. शेजारच्या जर्मनीमध्ये बर्लिन शहरामध्ये हिटलर होतं. ही जी घटना घडली होती मुसोलिनीची, ती 29 ऑगस्ट 1945ची आहे. महायुद्ध थांबलं नव्हतं. मुसोलिनीची ही दुर्दशा, ही भयंकर घटना हिटलरला घडली 29 ऑगस्टच्या संध्याकाळी. आणि हिटलरने निर्णय घेतला की नाही, माझेसुद्धा इतके भयंकर हाल होऊ शकतात. तो बंकरमध्ये राहत होता. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला 29 ऑगस्ट 45च्या रात्री की नाही, मी सुद्धा आता जगू नये. आणि तो अविवाहित होता, त्याचं लग्न नव्हतं झालं. आपल्या 4-5 लोकांना त्यांनी बोलावलं. मोजून 8 की 9 लोक आले. आणि त्याची पण आवडती प्रेयसी होती, तिचं नाव होतं इव्हा ब्राऊन. आणि इव्हा ब्राऊनला बोलावलं की इव्हा, मी तुझ्याशी प्रेम केलं, पण मी तुझ्याशी लग्न करू नाही शकलो. परंतु आता मी जगू शकत नाही. ज्या पद्धतीने मुसोलिनीचे हाल झाले, माझे पण होऊ शकतात. मी तुझी जी अतृप्त इच्छा आहे लग्नाची, ती आज रात्री आपण पूर्ण करू. उद्या 30 ऑगस्टच्या सकाळी आपण दोघंही आत्महत्या करू. 29 ऑगस्टला मुसोलिनीची तशी दुर्दशेने मरून गेला. आणि हिटलरनी रात्री 12च्या ठोकावर इव्हा ब्राऊनशी लग्न केलं. 30 ऑगस्टची पहाट उघडली. दुपारच्या 12च्या सुमारास इव्हा ब्राऊनला त्यांनी सॅनेमाईटच्या गोळ्या दिल्या. त्याच्यासमोर ती धाडकन पडली आणि हिटलरनी स्वतःच्या मस्तकावर गोळ्या मारून घेतल्या आणि तो लोकांच्या भयानं मरण पावला. मी याच्यासाठी हे सगळं सांगतो की 29, अरे काय नाही होऊ शकत यार. हिटलरचं आणि मुसोलिनीचं होऊ शकतं तर काय नाही होऊ शकत. क्या कुछ नहीं हो सकता. वडेट्टी वारांमध्ये इतका दम आहे की काय नाही होऊ शकत, होऊ शकतं. आज ज्या प्रसंगावर आपण इथे आलो आहोत, देवाजी बापूंच्या विषयी सांगताना ते पहिले आमदार होते, ते बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष होते. 16 ऑक्टोबर 1956च्या दीक्षा कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचे वडील होते. ते अत्यंत श्रीमंत होते, खूप मोठे कारोबारी होते, गांधीजींच्याही सत्काराचे अध्यक्ष होते. हे सगळं ऐकताना मला जे भावते ना, मी जे वाचलं आहे त्यांचं, मला जे मनाला असं खूप सुखावून जातं. त्याचे कारण असं आहे की बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना एकदा कुणीतरी विचारलं की हे जी थोर विचार असतात हे मरतात काय. बाबासाहेब म्हणे मरतात. कितीही
महत्त्वाचे विचार जर सांगितले, किती मोठा नेता जरी असला, नेता पण मरू शकतो, विचार पण मरू शकतात. त्या विचारांच्या मागं जर लोकांचं पाठबळ नसेल, जसं झाडाला पाणी नाही दिसलं तर झाड वाळू शकतं, त्या अर्थानं बाबासाहेबांच्या अत्यंत प्रारंभीच्या काळात, इथे बऱ्याच लोकांनी बोलले ते गोष्टी, जे पहिले 10 जे असतील संकटकालीन साथी, बाबासाहेबांवर काही अरिष्ट आले नाही असं वाटतं. हे बाबासाहेब आंबेडकर मुक्तिदाते झाले, तुमच्या माझ्या पिढीचे जनक झाले, या देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले, जागोजाग देशभर जगभर त्यांची पुतळी झाले. यांचा पण प्रारंभ काळ फार छोटा आहे. पण त्या काळात देवाजी बापूंचं खरं जर वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर हेच पहिलं कुटुंब आहे की बाप आणि मुलगा. देशात एकही कुटुंब नाही की बाप आणि मुलगा दोघांचाही बाबासाहेब आंबेडकरांना सहवास लाभला असं जगात कुठे कुटुंब नाही. आणि ह्याच्यासारखं दुसरं वैशिष्ट्य कोणतंच नाही आहे. ज्या 1920च्या दलित परिषदेच्या आपण जे वारंवार उल्लेख करतो, त्या दलित परिषदेचे अध्यक्ष होते कालीचरण नांदगावडी, त्याचे आयोजक होते किसन फागू बनसोडे, त्याचे एक दुसरे आयोजक होते गणेश अक्काजी गवई. बाबासाहेबांच्या प्रारंभीच्या काळामध्ये जे जे लोक होते ते सगळे आयुष्यभर टिकले हे नाही म्हणतायत. एकमेव माणूस कदाचित 10 जे असतील या देशामध्ये, यातले ते प्रारंभाच्या काळापर्यंत तर मृत्यूपर्यंत जे बाबासाहेबांच्या सोबत अगदी पहाडासारखे म्हणजे पाठीमागे राहिले, त्या 10 पैकी एक जर कोण असतील तर ते देवाबाजी खोब्रागडे होते. 1920ला ते होते. शाहू महाराज YMCAच्या बर्नच्या घरी रात्री थांबले होते आणि बग्गीवर कस्तुरचंद पार्कमध्ये आले होते. पहिलं भाषण बाबासाहेबांचं कस्तुरचंद पार्कवर 1920 आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब मग 1930ला आले. त्याच्यानंतर बाबासाहेब बरेचदा नागपूरला आले आहेत. दुसरं मला अजून वैशिष्ट्य असं वाटतं की 1920पासनं ज्या ज्या घटना घडल्या, 1937ला इंडिपेंडंट लेबर पार्टीची 1936ला बाबासाहेबांनी स्थापना केली. ते 1937ला निवडणुका लढवल्या, परंतु 1936च्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचे या भागाचे पहिले अध्यक्ष देवाजीबापू खोब्रागडे हे नाकारता येत नाही आहे. बाबासाहेबांच्या ज्या ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या संबंध घडामोडींमध्ये 1930 आणि 31ची राऊंड टेबल कॉन्फरन्स होती. मला माफ करतील वडेट्टीवारजी, परंतु त्यावेळेस जो तिढा तिथे उभा झाला होता की राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी हे आंबेडकर कसे, हा तिढा महात्मा गांधीजींनी जेव्हा तिथे उभा केला त्यावेळेस इथून कामठी, नागपूर आणि चंद्रपूरपर्यंत ज्या तारा तिथे गेल्या होत्या, पंचम जार तेव्हा इंग्लंडचे राजे होते, त्या तारा कदाचित कमी तारा इथनं गेल्या असतील, जास्त तारा कामठीच्या एलन हरदासनी केल्या असतील, परंतु तिथे मोजून तिथे 60 की 70 तारा आल्या होत्या. त्या तारा पाहून ते म्हणाले की अरे, अवर ट्रू लीडर इज ओनली बी आर आंबेडकर, अवर ट्रू लीडर इज ओनली बी आर आंबेडकर, अवर ट्रू लीडर इज ओनली बी आर आंबेडकर. ह्या तारा जी तिथे गेल्या होत्या त्याचा परिणाम असा झाला की जो जाती निवाडानंतर दिला होता त्यातही देवाजी बापू आहेत. नंतर मग त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या नुसार त्यांनी जी इथे विधानसभेची तिकीट लढवली. अरे ते 1937ला बाबासाहेब स्वतः मुंबईला उभे होते. मुंबईच्या विधानसभेमध्ये 13 लोक निवडून आले होते. त्या काळात बाबासाहेबांची इतकी जवळीकता देवाजी बापूंशी असणे मला प्रचंड नवल वाटतं या गोष्टीचं. तेव्हाचे हायर सेकंडरी शिकलेले, अत्यंत अस्खलित इंग्रजी बोललेले किती लोक करत असतील की देवाजी, अरे मी कॉलेज बांधतो आहे, तिथनं तू लाकडं पाठव औरंगाबादला, ही हक्कानं सांगायची हाक बाबासाहेब त्यांनाच सांगू शकतात. ही लहानसहान गोष्ट आहे. ज्यावेळेस मुंबईच्या लोकांनी बाबासाहेबांना रागे रागे बोलले की काय म्हणता म्हणे तुम्ही, का नागपूरला दीक्षा घेता, तुम्ही आधी लोकांना सांगितलं आहे की मुंबईला आम्ही दीक्षा घेऊ म्हणून, का तुम्ही म्हणजे नागपूरचा आग्रह करतात. बाबासाहेब 3 दिवस विचारात पडले की मी नागपूर डिक्लेअर करू की नको करू. मुंबईच्या लोकांचा प्रचंड आग्रह होता की धम्मचक्र प्रवर्तनाचा जो दिवस असेल तो तुम्हाला मुंबईमध्येच घ्यावा लागेल. परंतु बाबासाहेबांनी अनेक दृष्ट्या विचार केला आणि त्यानंतर बाबासाहेब म्हणाले की ठीक आहे, मी पहिली दीक्षा 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला घेतो आणि 13 डिसेंबर 1956ला मी मुंबईला घेतो. दोन्ही तारखा एका दिवशी डिक्लेअर केल्या. 16 ऑक्टोबर डिक्लेअर झालेली नव्हती. इथे पण देवाजी बापूचं महत्त्व आहे. हे साधं नाही आहे. जे डिक्लेअर्ड प्रोग्राम होते, जे बाबासाहेबांनी घोषित केले होते,
की मी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला दीक्षा घेतल्याच्या नंतर 13 डिसेंबर 1956ला मी मुंबईला दीक्षा घेईन, तिथे मुंबईचे संबंध लोक शांत झाले. परंतु देवाजी बापूंचा काही चमत्कार मला असं वाटतो की काय बाबासाहेबांचा आणि देवाजी बापूंचा असेल, झाकलं यार आपण. बॅरिस्टर खोब्रागडेंचे बाप या लौकिकात त्यांचं महत्त्व कमी झालं आहे. बापामध्ये बाप होते ते. हे रामजी आंबेडकरांचंही असंच झालं यार. रमाबाईचं कौतुक करा यार, खूप करा, परंतु रामजी आंबेडकर हा सुभेदारच नव्हता बरं. रामजी आंबेडकर हे प्राचार्य होते हो. रामजी आंबेडकर हे अस्खलित इंग्रजी बोलायचे हो. रामजी आंबेडकर तरखडकरचं व्याकरण आंबेडकरांना शिकवायचे हो. रामजी आंबेडकर आपल्या भीमराव पोराला इंग्रजी कसं लिहावं आणि कसं बोलावं हे शिकवायचे ते. रामजी आंबेडकर हा पोरगा इतका उन्हाळ प्रकृतीचा आहे, हा इतका मलाच इतका विचारतो, ही संबंध वळण. मी परवा माओ सेतुंगाने हिटलर वगैरे लिहिलं होतं. माओ सेतुंग जो चीनचा 17 वर्षे राजा राहिला, माओ सेतुंग चड्डी ओली करेपर्यंत त्याचा बाप त्याला मारायचा. बाबासाहेबांना रामजी आंबेडकरसारखा बाप भेटला नसता तर आंबेडकर झाले नसते. रमाई तर ह्या नंतर भेटल्या. त्या दृष्टीने मला देवाजी बापू हे खरंच खूप मोठे वाटतात की अनडिक्लेअर प्रोग्राममध्ये केवळ देवाजी खोब्रागडेंच्या आग्रहाखातर त्यांनी इथे दीक्षेचा कार्यक्रम घ्यावा. महानता आहे त्या माणसाची, काय असेल मी तर नाही पाहिलं, पण अनेक दृष्ट्या मी पाहतो. त्यातलं दुसरं अजून वैशिष्ट्य मला आज इथे सांगावं असं वाटतं की 2 वर्षाचं लेकरू, त्यानंतर गोविंदराव, त्यानंतर पैकूजी, 1899ला देवाजी बापूंचा जन्म, मग गोविंदरावचा त्याच्या आधी झाला असेल, पैकूजीचा त्यांच्या आधी झाला असेल. देवाजी बापू 2 वर्षाचे असताना भिवाजीचा मृत्यू होतो आणि पैकाबाई नावाच्या एक अडाणी बाई वडिलाचं छत्र गेल्याच्या नंतर कुटुंबाचा सांभाळ आणि सगळ्या व्यवसायाचा सांभाळ. मला पण त्या पैकाबाईचं ना खूप रोल वाटतं की त्या काळात 1900च्या आधी स्त्रियांची काय स्थिती असेल कोण जाणे. त्या काळामध्ये पैकाबाई नावाच्या स्त्रीने हा संबंध कुटुंबाचा हा सगळा कारभार पाहिला. एकदा आपण सगळ्यांनी पैकाबाईला एकदा स्मरण केलं पाहिजे. त्यांचंही अत्यंत मोठं कौतुक आहे. शेवटी मी एकच म्हणेन की खूप वडेट्टीवार या माझ्या मित्राकडे मी पाहिल्याच्या नंतर एक प्रकारची एक उर्मी येते. काही माणसांना पाहिल्याच्या नंतर झोपावंसं वाटते, जावंसं वाटते. यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर म्हणजे एक तवाचा कोणाला मारावा का अशी इच्छा होते. योग्य माणसाची योग्य पदावर निवड केली आहे काँग्रेसनी, याचाही मला आनंद आहे. ही गोष्ट खरी आहे. ही लोकशाही टिकून राहील की नाही राहणार. भारताचा जो प्रवास चालू आहे त्या स्थितीकडे समजा आपण लक्ष वेधलं. हॉलमध्ये किती हिंदू बसले आहेत मला माहिती नाही आहे, पण मला एक नक्की सांगावं असं वाटतं, त्यांनी विरोधी पक्षाची अडचण करून ठेवली आहे. ज्यावेळेस 47ला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश कसा चालवावा 2.5 वर्षापर्यंत विचार करत बसले. 26 जानेवारी 1950ला त्यांनी निर्णय घेतला की आपण संविधानाच्या नुसार, आता तो प्रजासत्ताक दिवस म्हणून तो उत्सवामध्ये गेला आहे, खरं संविधान दिवस तो आहे 26 जानेवारी 1950. कारण 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं, अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट डे. त्या दिवसापासून 26 नोव्हेंबर 1949ला संविधान मंजूर झालं. लागू नाही झालं असतं तर ते लागू झालं 26 जानेवारी 1950ला. आणि तिथे मग ठरवलं की हा देश असा चालेल. मी कोणा धर्माच्या विरुद्ध बोलतो आहे असं नाही आहे, परंतु जो प्रवास असा चालत गेला, रखडत उठत काँग्रेसने जे केलं, परंतु ते संविधानाला सोडून केलं, दिशेला वगळून केलं असं म्हणता येत नाही. खूप चांगलं केलं नसतील तरी वाईट करण्याचाही प्रयत्न केला नाही. जो प्रवास ज्या दिशेनं चालू होता तो सांधा त्यांनी बदलला नाही. सांधा 2014ला बदलला, केवळ 31% मतं घेऊन. बदलल्याच्या नंतर 36% मतं घेऊन 2019ला त्यांनी वेग धरला आणि त्यानंतरचं भयानक काय घडणार आहे हे वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. माझी अडचण अशी आहे की 47ला 40 कोटीचा हा देश 140 कोटीचा झाला. ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत
तुमच्या डोळ्यात हे ते सगळं घडते आहे. हे केवळ संविधान धोक्यात आलं असं नाही. सगळ्या अर्थानं जर कोणतं असेल तर या देशातला ज्या सर्वसामान्य माणसाच्यासाठी ही सांसदीय लोकशाही राहील हे जे तुम्ही आकंठ सांगत होतात, तो सर्वसामान्य माणूस उभा नागडा होतोय. भुकेचा निर्देशांक, गरिबीचा निर्देशांक, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा निर्देशांक, वहिवाटीचा निर्देशांक भीषण पद्धतीनं खाली आलेला आहे. तुम्ही लोकप्रियतेच्या लाटांवर इतकी घोषणा करून टाकता की 80 कोटी लोकांना आम्ही 5 किलो धान्य मोफत देऊ, या स्तरापर्यंत तुम्ही देश आणून टाकला आहे. अरे त्या सामान्य माणसाला सांगाय रे, त्याला थोडंसं निर्भय करा रे. त्याला तुझं कसं करतोय असं आहे. तो सगळ्यात जास्त संख्येनं कोणता असेल तर तो हिंदू आहे. सगळ्यात जास्त जर दोहन कोणाचं होत असेल तर ते हिंदूंचं आहे. हिंदूंचं राष्ट्र करण्याच्या नादात हिंदूंचंच दोहन या देशात होत आहे. हे खांगताना देव आडवा येतोय. आधी उत्तर प्रदेशातनं देशाची सत्ता येते असं सांगितलं जायचं. आता मंदिराला वळसा देऊन सत्ता येते, हे दुखणं आहे. ते कसं सांगावं, कसं करावं, या अडकित्यात त्यांनी अडकवून टाकलेलं आहे. हे भाजपाच्या विरुद्ध तर बोलू शकतात, परंतु देवाच्या विरुद्ध बोलू शकत नाही ह्याची गोची करून टाकली आहे. हे भाजपाच्या विरुद्ध तर बोलतील, हे मोदीच्या विरुद्ध बोलतील, हे अडाणीच्या विरुद्ध बोलतील, त्यांचे भ्रष्टाचार काढतील, परंतु भारताच्या ऐवजी हिंदुस्थान म्हणतील. ही गोची करून टाकली आहे त्यांनी. या गोचीतून सुटका होत नाही. हे सर्वसामान्य माणसाला सांगा, आपल्या पीचवर कसं आणता येईल. त्यांच्या मैदानात जाऊन मॅच जिंकणे कठीण आहे जोपर्यंत तुम्ही आपल्या मैदानात त्यांना आणत नाहीत. आणि ही सगळ्यात मोठी जर कोणती शोकांतिका आहे तर ती ही आहे त्यांच्या पीचवर, कारण त्यांची पीच आहे. कोण बॉलर आहेत, कोण काय आहेत, त्यांनी पाहून टाकलं आहे. तुमच्या पीचवर तुम्ही मॅच आणतच नाही. ती कशी आणावी. मला परत माझ्या मित्राचं नाव घ्यायची की त्यांनी म्हटलं माझं चालत नाही, यांचंच चालू द्यावं. खरं तर म्हणजे जर चालायचं असेल तर यांचंच चालू द्या, कारण इतक्या मोकळेपणे बोलले. यार काय बोललं म्हणजे. विरोधी पक्षाचा नेता इतक्या ताकदीनं प्रियदर्शनी हॉलमध्ये बोलू शकतो याचाही मला आनंद, कारण मी सगळं पाहिलं आहे ते सगळं. तर माझ्या आशा बळावल्या. या अर्थानं समजा आपण विचार केला नाही आहे, चुकीचं आहे हे. घटनात्मक विधिमंडळाच्या विधी नियमानं संबंध चालायला पाहिजे. विचारलं पाहिजे तोंडावर. विधिमंडळाच्या इच्छेवर हा देश नाही चालू शकत. विधिमंडळाचे किती बहुमत असलं, विधिमंडळाच्या इच्छेवर हा देश चालून राहिला आहे. एका झटक्यात पास करतात, एका झटक्यात म्हणजे खारिज करतात. विधिमंडळ हे घटनात्मक विधी नियमांनी चालावं असं या देशामध्ये आजपर्यंत घडत होतं. काही मनाला वाटेल ते लोकांपर्यंत जात नाही आहे. का तुम्ही PM रिलीफ फंड असताना सुद्धा तुम्ही PM केअर फंड का केला. लोकांपर्यंत जात नाही. PM रिलीफ फंड असताना तुम्ही PM केअर फंड केला आणि तुम्ही ते चॅरिटेबल कमिशनमध्ये 5-6 लोकांची एक कमिटी बनवून टाकली आणि करोडो रुपये तुम्ही गोळा करून टाकले आणि स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये टाकून दिलं. टाकता येते, करता येते असं. कोणात तुम्ही सांगितलं होतं ना की इथली सत्ता सर्वसामान्य माणसांना केंद्रीभूत करून आम्ही करू म्हणून. मग तुम्ही आज देवाला केंद्रीभूत करून तुम्ही संबंध करून राहिलायत. देवाच्या पेक्षा मोठं कोणीच नाही. इथे गोळशी करून टाकली. त्याच्यावर काथ्याकूट करायला पाहिजे. जितके संबंध गोष्टी ज्या आपण असं करतो आहोत, केव्हा ठरलं संबंध पब्लिक सेक्टर विकून टाकायचं हे केव्हा ठरलं. कोणत्या धोरणात ठरलं. कधीच नाही ठरलं होतं असं. तोट्याचे चालतात म्हणे, तोटा होतो म्हणे त्याच्यामध्ये. एवढे हे ते सामान्य माणसांना इथे 500 जागा निघाल्या तर 5 लाख लोकांचा अर्ज येतो. कोणासाठी हा देश आहे. कोणासाठी या देशाचे संबंध लोकांचा आहे. हा केवळ मतदार आहे, त्याच वेळेस तो नागरिकसुद्धा आहे. तो प्रश्न करताना त्याच्यामागं कुठली ईडी लागणार आहे, त्याच्यामागं कोणतं तुरुंग लागणार आहे, तो कोणत्या कठड्यामध्ये जाणार आहे. परंतु तो जागा होण्यामध्ये, जागा करण्यामध्ये, त्याला राग येण्यामध्ये, त्याला रामकथेत, भागवत कथेत, या कथेत, त्या कथेत भीडच्या भीड अशी भिडली आहे. कसं कराल. खूप गुंतवणूक करून टाकली आहे.
एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते जेवढे नसतील त्याच्यापेक्षा आधी विस्तारानं तिथे परवा नागपूरला कोणीतरी बुवाने आपल्याला संविधान बदलवायचं, तो रामकथेत सांगतो. कसं होईल हे संबंध या सगळ्या गोष्टींचं? या सगळ्या गोष्टी प्रदीप शर्मा, अनेक प्रकारची ही जी स्थिती आहे, एकट्या कुणाचं नाही आहे, ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता काय यांनी तर वडेट्टीवारांनी जे काही सांगितलं असेल त्या राजकीय आखाड्यामध्ये ते मी बोलणार नाही आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे की काय जे असेल, हे बा शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं भाषण, लांबलेलं भाषण मला माहिती आहे की 8:30पर्यंतच्या हालची परवानगी आहे. काँग्रेसला हटवताना, लक्षात घ्या ही गोष्ट, काँग्रेसला हटवताना विरोधी पक्षांनी काय केलं होतं? तुमच्या या सभागृहामध्ये ज्या लोकांना आठवत असेल, अरे ते एक होईतो पहा, लक्षात घ्या, एक होईतो. 1975ला आणीबाणी लागली, 1976ला जयप्रकाश नारायण नावाचा, ज्याच्यावर फारसे डाग नाही तसा पुढं करून टाकला. आज जे पक्ष दिसत नाही ते पक्ष त्या काळामध्ये होते. चौधरी चरण सिंगचा पक्ष होता, जगजीवनराव यशवंतराव चव्हाण वगैरे यांचं संघटन काँग्रेस होतं. अजून बरेचसे पक्ष होते. एक लहानसा पक्ष जनसंघ होता, लहानसा. 1977ची घटना आहे, फार लंबी नाही हो. राग, आणीबाणीच्या विरुद्धचा राग, काय जे असेल ते असेल. खरं तर आणीबाणीनी त्या काळामध्ये जेवढे आज जे बँकेचे रिटायर्ड जे लोक झालेले आहेत ते त्या काळामध्ये 20 बँकांचं राष्ट्रीयकरण करून जे अनेक लोकांना आरक्षित जागावर ज्या नोकऱ्या मिळाल्या होत्या त्या लागल्या होत्या, हे विसरता येत नाही. पण विरोधी पक्षाने इंदिरा गांधी किंवा इंदिरा गांधींचा पक्ष किंवा काँग्रेस इतका बलाढ्य होता की दगडाला जरी त्यांनी तिकीट दिलं तर ते निवडून यायचे. स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. बॅरिस्टर खोब्रागडे आणीबाणींच्या विरुद्ध पहिला आवाज उचलणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती? त्या काळात जो प्रयोग विरोधी पक्षांनी केला होता, त्यांनी काय केलं होतं? एक मागणी अशी आली, CPI आणि CPM दोन्ही त्यांच्यासोबत होते. एक मागणी अशी आली की तुम्हाला सगळ्यांचे आपले पक्ष विसर्जित करावे लागतील. मला कधी कधी नवल असं वाटतं, तेव्हा त्या काळातल्या संबंध लोकांनी आपले पक्ष विसर्जित करून टाकले. ते केवळ एक नाही झाले होते, ते एक जीव झाले होते. इंदिरा गांधी इतक्या मोठ्या झाल्या होत्या, परंतु त्यांना जर पाडायचं असेल, इंदिरा काँग्रेस इतकी मोठी झाली होती की त्यांना पाडायचं असेल तर आपल्याला आपले सगळे पक्ष विसर्जित करून आपण एक नवा पक्ष, आणि तो केला यार या देशामध्ये. सगळ्यांनी आपले पक्ष विसर्जित केले. जनसंघाने सुद्धा आपला पक्ष विसर्जित केला. जो पक्ष 1951ला निर्माण झाला होता तो पक्ष 1977ला विसर्जित झाला. त्याच्यानंतर भाजपा झाला आहे. हे सगळे पक्ष विसर्जित झाल्याच्या नंतर त्यांनी जनता दल नावाचा एक संघटित दल, CPI आणि CPI विसर्जित झाले नाही, परंतु हे सगळे विसर्जित झाले. अरे विसर्जित करणे काही लहानसहान गोष्ट नाही आहे. आणि मग एक कशी मोठी शक्ती निर्माण झाली की ती शक्ती इतकी वाढली की इंदिरा गांधींच्या विरुद्ध राजनारायण नावाचा एक सामान्य माणूस उभा झाला. त्यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. स्थिती अशी आहे, मी हे सगळं का सांगतो की एक महत्त्वाचा मित्र इथे बसलेला आहे की या सगळ्या गोष्टीतून गेलं पाहिजे. तुम्हाला ह्या संबंध त्यांनी इथे धर्मसत्ता आणि अर्थसत्ता दोघांची हात मिळवणी झाली आहे. संबंध धोरणं जे आहेत ते अतिश्रीमंत, नवश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय त्यांच्या हातात झालेला आहे. ती संबंध जी आहे आणि त्यातल्या त्यात जो वरिष्ठ वर्णाचे जे लोक आहेत, त्यांची नाव नाही घेतली तरी त्या वर्णाच्या लोकांना तुम्ही ओळखू शकता. आणि जो घटक OBC जो आहे, या OBCच्या लोकांना धोरणं देत नाहीत, त्यांच्या हिताचं करत नाहीत, परंतु उमेदवारी त्यांना देतात. हे राजकारण त्यांनी केलं आहे. धोरणं देत नाहीत, त्यांच्या हिताचा कार्यक्रम देत नाहीत, पक्षाचंही पद त्यांना देतात, आमदारकीचंही पद त्यांना देतात, सत्ता आपल्या हातात ठेवतात. या सगळ्या सारी पाटावर ही गोष्ट अडलेली आहे. त्यातनं त्यांना जे वाटते अभय आहेत, अजय आहेत, कधीच हरू शकत नाही असं होईल असं नाही आहे. जाताना लोकक्षोभ काय असतो मी प्रारंभालाच तुम्हाला सांगितलं आहे. अरे ये पब्लिक है, इनके दिमाग में अगर कुछ आ गया है ना, वडेट्टीवार
माझे मित्र यांना एवढंच म्हणेल की तुम्ही हिंदूंना सांगा यार, त्यांनी हिंदूंना वेठी धरलं आहे आणि सगळं दोहन हिंदूंचंच आहे. गरीब कोण आहे? हिंदू आहे हो. बेकार कोण आहे? हिंदू आहे हो. मग तो ओबीसी आहे की आदिवासी आहे की दलित आहे की मराठा आहे की तेली आहे की कुणबी आहे, हिंदू आहे हो. हिंदू राष्ट्राच्या नावावर हिंदूंचंच दोहन होते आहे, हे त्या सामान्य हिंदूंना एकदा सांगा. चमत्कार नक्कीच होईल. इथे थांबतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.